जर तुम्ही एल-एल-बी करण्याची स्वप्न बघत असाल, वकील बनायचं स्वप्न करत असाल आणि तुम्ही 12वी पास असाल, तर तुमची एल-एल-बीची जी परीक्षा आहे, सी-ई-टी परीक्षा द्यावी लागते ती 8 मे रोजी आहे. तसंच तुम्ही जर 3 वर्षाचं एल-एल-बी करत असाल, ग्रॅज्युएशन पास असाल, तर ते 1 आणि 2 एप्रिल रोजी त्या ठिकाणी होत असते. तर याच्यासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्या फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. त्या फॉर्मची साठी कोणकोणते डॉक्युमेंट्स पाहिजे त्याची आपण माहिती पाहणार असल्यामुळे हा रील तुम्ही सेव्ह करायचा आहे, लाईक करायचा आहे, चॅनल फॉलो सुद्धा करायचं आहे, तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करायचं आहे. तर या ठिकाणी सर्वात अगोदर तुमचं एक ओळखपत्र लागते, जे आधार कार्ड, पॅन कार्ड कुठलंही असू शकतं. नंबर 2 तुमची टी-सी, ज्याच्यावर तुमचं जन्मतारीख आणि तुम्ही काय शिकले ते असलं पाहिजे. नंबर 3 तुमची मार्कलिस्ट, 12वीची आणि ग्रॅज्युएशनची मार्कलिस्ट जर तुम्ही डिग्रीवर करत असाल तर 10वीची सुद्धा मार्कलिस्ट. नंतर तुमचं त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट, जर कास्टचा फायदा घेत असाल, ईडब्ल्यूएस, ओपन ज्याचाही फायदा घेत असाल ते सर्टिफिकेट. कास्ट व्हॅलिडिटी असेल तर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. तसंच तुमच्याकडे तुमचा एक पासपोर्ट साईज फोटो सुद्धा त्या ठिकाणी आवश्यक आहे. तसंच तुम्ही डोंगरी भागात असाल, डोंगरीचं प्रमाणपत्र, धरणग्रस्त, भूकंपग्रस्त, तुम्ही जे पण असाल या ठिकाणी त्याचे सुद्धा तुमच्याकडे स्पोर्ट्स असेल, दिव्यांग असाल तर त्याचं सर्टिफिकेट हे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी असेल तर तुमचा फॉर्म योग्य पद्धतीने भरला जातो. तसंच तुम्हाला तुमच्या आवडीचं कॉलेज जर त्या ठिकाणी मिळत नसेल, तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता किंवा या फॉर्मबद्दल ज्यांना लिंक पाहिजे असेल तर त्यांनी 735072 या नंबरवर लॉ माहिती पाठवा असं मेसेज करा आणि तुम्हाला कोणतं लॉ करायचं आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे ते सुद्धा त्या ठिकाणी पाठवायचा. हा जो व्हिडिओ आहे तुमच्या मित्रांना पाठवायचा आहे. या ठिकाणी फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे त्याची माहितीचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे, त्यामुळे चॅनलला फॉलो सुद्धा करायचं आहे. जर तुम्ही एल-एल-बी करण्याची स्वप्न बघत असाल, वकील बनायचं स्वप्न करत असाल आणि तुम्ही 12वी पास असाल, तर तुमची एल-एल-बीची जी परीक्षा आहे, सी-ई-टी परीक्षा द्यावी लागते ती 8 मे रोजी आहे. तसंच तुम्ही जर 3 वर्षाचं एल-एल-बी करत असाल, ग्रॅज्युएशन पास असाल, तर ते 1 आणि 2 एप्रिल रोजी त्या ठिकाणी होत असते. तर याच्यासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्या फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. त्या फॉर्मची साठी कोणकोणते डॉक्युमेंट्स पाहिजे त्याची आपण माहिती पाहणार असल्यामुळे हा रील तुम्ही सेव्ह करायचा आहे, लाईक करायचा आहे, चॅनल फॉलो सुद्धा करायचं आहे, तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करायचं आहे. तर या ठिकाणी सर्वात अगोदर तुमचं एक ओळखपत्र लागते, जे आधार कार्ड, पॅन कार्ड कुठलंही असू शकतं. नंबर 2 तुमची टी-सी, ज्याच्यावर तुमचं जन्मतारीख आणि तुम्ही काय शिकले ते असलं पाहिजे. नंबर 3 तुमची मार्कलिस्ट, 12वीची आणि ग्रॅज्युएशनची मार्कलिस्ट जर तुम्ही डिग्रीवर करत असाल तर 10वीची सुद्धा मार्कलिस्ट. नंतर तुमचं त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट, जर कास्टचा फायदा घेत असाल, ईडब्ल्यूएस, ओपन ज्याचाही फायदा घेत असाल ते सर्टिफिकेट. कास्ट व्हॅलिडिटी असेल तर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. तसंच तुमच्याकडे तुमचा एक पासपोर्ट साईज फोटो सुद्धा त्या ठिकाणी आवश्यक आहे. तसंच तुम्ही डोंगरी भागात असाल, डोंगरीचं प्रमाणपत्र, धरणग्रस्त, भूकंपग्रस्त, तुम्ही जे पण असाल या ठिकाणी त्याचे सुद्धा तुमच्याकडे स्पोर्ट्स असेल, दिव्यांग असाल तर त्याचं सर्टिफिकेट हे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी असेल तर